कराड शहरातील भुयारी गटर योजना व वाळू भागातील पाणीपुरवठा योजना अद्ययावत करण्यासाठी तब्बल 209 कोटी रुपयांचा विकास निधी मंजूर झाला असून लवकरच या कामांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भूमिपूजन समारंभ घेण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे नेते व माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सिंह यादव यांनी पत्रकार परिषदेत दिली। आज या ठिकाणी तो कराड शहरासाठी माननीय आपल्या सर्वांचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय पालकमंत्री शंभूराज देसाई साहेब असतील, आमचे बंधुतुल्य मित्र शरदजी कनसे त्यांनी जो कराड शहरासाठी भरीव आता 209 कोटीचा जो निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिला त्याबद्दल सर्वप्रथम मी सर्वांचे आभार मानतो। अनेक वर्ष 50 वर्षापासून ह्या योजना होत्या, आदरणीय साहेबांनी ह्या योजना चालू केल्या होत्या, परंतु एक काळ असतो आणि त्या काळानंतर ते आउटडेटेड होत जातात। ही यंत्रणा आहे, हे टेक्निकल ह्या गोष्टी आहेत सगळ्या। आज कराड शहराच्या दृष्टिकोनातून वाढतं नागरिकीकरण, वाढती हद्दवाढ ह्या सगळ्या गोष्टीचा विचार ध्यानात घेता ह्या योजनांचं पुनर्जीवीकरण होणं अत्यंत काळाची गरज होती। आणि माननीय मुख्यमंत्री असतील, आज आमचे सरकारी असतील, या सर्वांनी आम्हाला जे सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांच्या ठिकाणी मी आभार मानेन। कारण कराड शहर हे अत्यंत महत्वाचं असलेलं गाव आहे आणि आज हे गाव कात टाकण्याच्या दृष्टिकोनातून गरजेचं आहे। आज वाढतं शहरीकरण जे आहे त्या शहरीकरणाच्या दृष्टिकोनातून फेज 2 च्या दृष्टिकोनातून एक स्मार्ट सिटीच्या दृष्टिकोनातून कराड शहर आज जाणं अत्यंत गरजेचं आहे। मला वाटतं ह्या योजनांच्या निमित्ताने त्याची सुरुवात झाली। आज पुनश्च या ठिकाणी अत्याधुनिक पद्धतीनं मॉडेल प्रोजेक्ट ह्या ड्रेनेजचं आणि पाणी पुरवठ्याच्या ठिकाणी होणार आहेत। या संदर्भामध्ये पुन्हा एकदा माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब आणि आदरणीय पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे आभार मानतो, सर्जिकल यांचे आभार मानतो, थांबतो। जय हिंद। आज कराड शहरासाठी महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी जो एक भरीव निधी त्या कराड शहराच्या विकासासाठी दिला आणि त्या संदर्भात आपण आज पत्रकार परिषद घेतली होती, त्यासाठी उपस्थित सर्व पत्रकार तुम्ही मनापासून आभार तर मानलेत, पुन्हा एकदा आभार मानतो। खरं पाहिलं तर कराड शहराचा हा जो काही विषय आहे ड्रेनेज विभाग आणि पाणी विभाग हा अत्यंत महत्त्वाचा विषय होता। याला पुनर्जीवन मिळणं अत्यंत गरजेचं होतं आणि हा विषय ज्या वेळेला 2 वर्षापूर्वी कराड शहराचे तरुण तडफदार असे आपले माजी नगराध्यक्ष राजेंद्र सिंह यादव यांनी मुख्यमंत्र्यांच्याकडे जो विषय मांडला आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब त्या विषयाला होकार दिला आणि त्याच वेळेला कराड शहराच्या विकासासाठी 100 कोटी देईन असा शब्द दिला होता। आपला सर्वांना ज्ञात आहे, आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब एकदा शब्द दिला की ते परत मागे वळून बघत नाहीत आणि दिलेला शब्द पाळण्यासाठी त्यांनी 100 कोटी नाही तर 209 कोटी निधी देऊन या कराड शहराच्या विकासासाठी अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला होता, तो आज पूर्ण केलेला आहे। मी या सर्व प्रक्रियेमध्ये अतिशय जवळनं बघितलेला आहे। राजेंद्र यादव यांनी जो पाठपुरावा घेतलेला आहे आणि हा पाठपुरावा करत असताना सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय शंभूराज देसाई साहेब यांनी सुद्धा वारंवार त्यांना मदत केलेली आहे। नेहमी यादव हे मुंबईला सीएम साहेबांच्याकडे आल्यानंतर माझ्याकडेही ते नेहमी येत होते आणि आम्ही सर्वजण एकत्र येऊन यादवांना जेवढ्या चांगल्या पद्धतीने मदत करता येईल या कराड शहराच्या विकासासाठी, कारण त्यांची तळमळ आम्ही खूप जवळनं बघितलेले आहे, ते माझे चांगले मित्र आहेत, त्यामुळे कराड शहराचा विकास होणं हेच एक ध्येय त्यांच्या नेहमी डोक्यामध्ये फिरत असतं। त्यामुळं घेतलेला विषय पूर्ण करण्यासाठी सातत्याने त्यांनी पाठपुरावा केला। मी कराड शहराच्या या जिल्ह्याचा संपर्क प्रमुख म्हणून कराड शहराच्या वतीनं राजेंद्र यादवचं तर आभार मानतो, त्यांना शुभेच्छाही देतो, पण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई
यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांचा आभार मानतो. KMS न्यूज, स्पंदन मनांचे, नाते आपुलकीचे.